नमस्कार. मी लेक्चर 6 न्यूक्लिअर प्रॉलिफरेशन वर लेक्चर करणार. म्हणजे अणुशस्त्र प्रसार होणं आणि मी तुम्हाला आर्म्स रेस म्हणजे शस्त्र स्पर्धा, आर्म्स कंट्रोल, शस्त्र नियंत्रण आणि डिसआर्ममेंट निशस्त्रीकरण हे 3 गोष्टींवर आपण आज अभ्यास करू. आणि अणुशस्त्र ह्याची टेक्नॉलॉजी कधी सुरू झाली आणि कशी त्याची विस्तार झाला पाहिजे की शीतयुद्ध काळ प्रसार ज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर आज पण ग्लोबलाइज आहे. म्हणजे भूगोलीकरण मध्ये तुम्ही पाहिलं तर ॲटॉमिक एज सुरू झालं अशी आपण म्हणतो. का म्हणतो? अमेरिकेने पहिली एक न्यूयॉर्क मध्ये त्यांनी पहिली बॉम्बची टेस्ट केली 1945 मध्ये जुलै 16 ला. हा अणुशस्त्र त्यांनी पहिली दुसरी महायुद्ध मध्ये वापरलेला आहे. तुम्हाला माहिती आहे हिटलरनी, तुम्हाला मी इथे जपान पॅसिफिक थिएटर आपण म्हणतो, पण ऍक्सिस पॉवर्स मध्ये एक पॉवर्स होते आणि त्यांची सरेंडर आणण्यासाठी अमेरिकेने अणुशस्त्राची बॉम्ब पहिल्यांदा आणि एकच वेळ आतापर्यंत आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये वापरलेला आहे. ते हिरोशिमा आणि नागासाकीवर ऑगस्ट मध्ये टाकले आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे एवढं नष्ट झाले आहे लोकांची हे त्याची डिस्ट्रक्टिव्ह पॉवर. म्हणजे एक ॲटम बॉम्बची काय, अणुशस्त्र बॉम्बची काय काय लोकांवर परिणाम होऊ शकतात, त्यांच्या स्वास्थ्यावर, त्यांच्या जीवनावर, हे सगळ्यांमुळे त्यांनी एकचदा वापरलेला आहे. आणि आता तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची न वापरण्याची मोठा चळवळ पण पाहिलं तर भूगोलीकरण आणि शीतयुद्ध संपल्यानंतर पण अणुशस्त्र एक पहिला भीती आहे की अणुशस्त्राची वापर हे कशासाठी सगळ्या राज्यांना वापरायचं. भारतासारखं राज्याला पण आपल्याला न्यूक्लिअर एनर्जी आपल्या विसासाठी, इलेक्ट्रिसिटीसाठी या शांतीपूर्वक ह्याला पण वापरायचं. अशीच भरपूर राज्य फार स्वस्त एनर्जी सोर्स, त्याच्यामुळे भरपूर राज्यांना ह्याची वापर करण्याची प्रयत्न करतात. दुसरं रूस या USSR ची विघटनेनंतर या त्यांची डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर तुम्ही पाहिलं तर भरपूर अणुशस्त्र त्यांच्याकडून बाहेर पडतात अशी लोकांची म्हणणं आहे. तिसरा भीती आहे की आतंकवादची हातामध्ये अणुशस्त्र पडलं तर त्याची परिस्थिती काय असते. त्यांना नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणतात. नॉन स्टेट म्हणजे राज्य बिगर खेळाडू. हा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये खरं आपण अणुशस्त्राची टेररिस्ट बद्दल म्हणजे आतंकवाद बद्दल आपण अभ्यास करता पाठिंबा आहे का नाही हे मोठा. पाकिस्तान आणि ऐशी राज्य आपण त्याच्या समस्यामध्ये नंतर बघू. ते चौथं आहे की द्विकोणी आंतरराष्ट्रीय व्यवस्था समाप्त झाल्यानंतर हे सगळं समस्या सुरू झाली. बिकॉज तेव्हा दोनच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोलिसमन होते, म्हणजे अमेरिका आणि रशिया. ते गोष्टी फार सोपं होते. आता कोण वर आहे कोणी खाली आहे या कोण कुठल्या भागाची जबाबदारी घेतात आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये माहिती नाही. बिकॉज तुम्हाला माहिती आहे अराज्यतामुळे हा मोठी प्रश्न आहे. आणि आता तुम्ही पाहिलं तर वाद चालू आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर अणुशस्त्राची काय काय कार्यक्रम आहे, एस्पेशली थ्रेशोल्ड आणि क्लॅन्डस्टाईन स्टेट्स कुठली पातळीवर फार गोपनीय आहे. एक इस्रायल आहे, दुसरा इराण आहे, नॉर्थ कोरिया आहे आणि पाकिस्तान. तो आपल्याला हा गोष्टींबद्दल आपण तेव्हा
ही गोष्टीवर आंतरराष्ट्रीय शीतयुद्ध संपल्यानंतर हा प्रश्न अजून सोडलेला नाही. आता आपण एक टाइम लाईन घेऊ, म्हणजे कोणाला कधी अणुशस्त्र मिळालं आणि अणुशस्त्राची राजकारणामध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर हे कळायला पाहिजे की 1945 मध्ये युएसए आली. युएसए त्यावेळी ऍब्सोल्यूट अमेरिकन सुपिरियॉरिटी होती. 45 to 49 आपण शस्त्र स्पर्धामध्ये अमेरिकन सुप्रमसी म्हणतो, बिकॉज कोणाकडे दुसऱ्याकडे अणुशस्त्र. बट अमेरिके 1949 मध्ये रशियाकडे या USSR कडे अणुशस्त्र भेटले आणि तेव्हापासून द्विकोणी अणुशस्त्राची एक गोष्ट आहे. 52 मध्ये ग्रेट ब्रिटन आणि 60 मध्ये फ्रान्स आणि 64 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना. हे पाचही राज्य नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी ते 1968 मध्ये झाले. ते ट्रीटीमुळे त्यांना अधिमान्यता मिळालं की ते अणुशस्त्र ठेवायला त्यांना परवानगी आहे. ते वेळेत थ्रेशोल्ड स्टेट्स म्हणून होते. तुम्हाला माहिती पाहिजे की इस्रायल, इंडिया आणि पाकिस्तान हा भारताची म्हणणं आहे की तेव्हाच भारत अणुशस्त्राची ह्याच्या पातळीवर जात होते. आपण भारताची न्यूक्लिअर पॉलिसी, भारताची परराष्ट्र धोरणा करताना आपण ह्याच्यावर चर्चा करू. तर तुम्ही पाहिलं तर ह्याला थ्रेशोल्ड स्टेट्स म्हणतात. थ्रेशोल्ड म्हणजे ते राज्यांकडे अणुशस्त्र आहे पण त्यांना अधिमान्यता नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर, एस्पेशली न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी. 1966 इस्रायलने कोल्ड टेस्ट केले. कोल्ड म्हणजे त्यांनी एक टेस्ट केले, लोकांना माहिती नाही ते कुठे झाले. 74 मध्ये आपण केलं. 1979 मध्ये तुम्हाला माहिती आहे की दोन्ही इस्रायल आणि साऊथ आफ्रिकानी टेस्ट केलेला आहे. आणि आता साऊथ आफ्रिकाकडे ते अणुशस्त्र नाही आहे बट इस्रायलकडे आहे म्हणतात. 1998 मध्ये तुम्हाला माहिती आहे शक्ती टेस्ट म्हणून भारत वेपनाइज म्हणजे पण आपल्या नंतर 6 टेस्ट केली आणि 2006 मध्ये नॉर्थ कोरियानी केलेला आहे. लोक म्हणतात इराणकडे पण आहे बट अजून त्यांची काही टेस्ट आपल्याला नाही. आता न्यूक्लिअर बेसिक्स म्हणजे अणुशस्त्र बद्दल बिकॉज ह्याच्यामध्ये तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पातळीवर वापर. तो फर्स्ट गोष्टी आहे ड्युअल इलेक्ट्रिसिटी हे गोष्टींसाठी विकासासाठी वापरू शकतो. आणि दुसरं आपण अणुशस्त्र करण्यासाठी पण वापरू शकतो. आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय होतं, एक न्यूक्लिअर चेन रिॲक्शन होतं. चेन रिॲक्शन म्हणजे तुम्ही ते केमिकल युरेनियम नाहीतर प्लुटोनियम त्याच्यामध्ये टाकून त्याच्याकडून चेन रिॲक्शन्स करतात आणि त्याच्याकडून ते ऊर्जा उत्पादन होतात, त्याच्याकडून तुम्ही पॉवर जनरेट करतात. आणि ते एक आपल्याला माहिती पाहिजे की 60 ते 70% प्युरिटी असलं तर ते युरेनियम मध्ये तुम्ही ऊर्जासाठी वापरू शकता. पण अणुशस्त्रासाठी त्याचं 90% पेक्षा जास्त प्युरिटी पाहिजे. तेच म्हणजे ते पर्सेंटेज मध्येच फरक आहे. म्हणून तेव्हा लोक म्हणतात आम्ही नुसतं शांतीपूर्वक गेला पाठ पडतात आणि आम्ही अणुशस्त्र करणार नाही. ते फरक कळणं अणुशस्त्र नंबर आहे युरेनियम सारखं 238. आपण फिशन करू. फिशन म्हणजे त्याला मधून मोडणं. आणि दुसरा फ्युशन आहे. फ्युशन म्हणजे त्याला एकत्र आणणं. आंद्रे साखरोव म्हणून रशियन सायंटिस्ट होते, त्यांनी हायड्रोजन बॉम्ब म्हणून आणले. हायड्रोजन तुम्हाला माहिती आहे त्याला लो ॲटॉमिक नंबर. त्यांना मग 2 या 3 या 4 हायड्रोजनची मॉलिक्युल्स एकत्र आणून त्यांनी एकत्र करताना ते एनर्जी येतात, त्याला आपण फ्युशन बॉम्ब्स म्हणतो. सो थर्मोन्यूक्लिअर वेपन्स म्हणून आता आले. म्हणजे इंडियाने
ते एक पुढे जाणं, विज्ञानमध्ये आणि तंत्रज्ञानमध्ये पुढे जाणं, तर क्षमता दाखवलं. थर्मोन्यूक्लिअर वेपन्स म्हणजे काय? ते नुसतं एक गतिशील शस्त्र करण्याची हा एक तरीका आहे. आणि हा तुम्ही पाहिलं तर हा प्रोसेस आणि ते केमिकल पाहिजे, युरेनियम तरी पाहिजे 235 238. तुम्हाला माहिती पाहिजे की भारताकडे युरेनियम डेपॉझिट्सच नाही, वेरच आपल्याकडे थोरियम आहे. थोरियम केरळाची ह्याच्या बाजू, थोरियम कडून आपण प्लुटोनियम एक रिएक्टर प्रोसेसनी आपण करू शकतो. भारताने अशी केले आणि इथून आपण इम्प्लोशन टाइप ऑफ बॉम्ब्स केलेला आहे, आपल्याकडे आहे म्हणून. वेपन्स ऑफ ह्याला आपण वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणजे हा शस्त्र अतिशय नाश अतिशय मोठा प्रमाणे करते, त्याला म्हणून वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन. ह्याला CBRN म्हणतो. 4 आहे: केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर. म्हणजे हे 4 तर्फे आपल्याकडे. आता कोरोना व्हायरस झालेले भरपूर लोक म्हणतात हे एक बायोलॉजिकल, बिकॉज हा व्हायरस लॅब मध्ये तयार मध्ये या बाहेर तयार झालेला व्हायरस नाही. सो ह्याला आपण बायोलॉजिकल वॉरफेअर मध्ये पण टाकू शकतो. तेव्हा आपण ह्याच्या आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थावर चर्चा करताना आपण ते गोष्टीकडे बघू. आणि दुसरं नंतर या मोठ्या हे नांदेनंतर त्याच्यानंतर ते डेब्रिस म्हणजे ते घाण आणि ते सगळं राहतात, ते कुठे तुम्ही एकत्र करून ठेवणं, त्याची वेस्ट म्हणतात, वाया गेलेला गोष्टी कशी. बिकॉज ते वाया गेलेल्या गोष्टीकडून रेडिओ ऍक्टिव्ह हे होऊ शकतात रिॲक्शन, आणि लोकांची स्वास्थ्यावर त्याला मोठा समस्या होऊ शकतात. आपल्याला भीतीदायक आहे. पहिली, ते लोकांना एक माणूसला मारत नाही, ते अख्खा लोकांना, अख्खा राज्यांना, सगळ्यांना नाश करू शकतो. नुसतं आपण अतिशय लहान बॉम्ब, ते TNT बॉम्ब होते तेव्हा हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये, आता 100% 1000% त्याची नष्ट करण्याची शक्ती आहे. त्याच्यामुळे लोकांची भीती आहे की ते अराज्य गुटांकडे गेलं तर काय करायचं. दुसरा, न्यूक्लिअर चोरी, अणुशस्त्राची चोरी या ब्लॅक मार्केट, काळा बाजार. आणि तिसरा, भरपूर राज्यांकडे त्यांच्याकडे C3 म्हणजे कमांड स्ट्रक्चर म्हणतात. कुठली अणुशस्त्र हे वापरताना पहिली तुम्ही तुमची शत्रूला सांगायला पाहिजे की हे करणार. दुसरं, कोण त्याच्यावर कमांड आहे, म्हणजे कोण सिव्हिलियन आहे, मिलिटरी आहे, कोण निर्णय घेणार. आणि शेवटी बटन वर हात लावलं तर ते आपलं शस्त्र उडू शकतात. सो हे प्रश्न आहे आणि भरपूर राज्यांमध्ये हा प्रश्नामध्ये स्पष्टता नाही. मी काय स्पष्टता बद्दल म्हणतो, भारतात तुम्ही पाहिलं तर सिव्हिलियन कंट्रोल आहे. शेवटी आपण अणुशस्त्र वापरायचं म्हणलं तर निर्णय कोण घेणार? आपलं लष्करी नेतृत्व नाही देणार, आपलं राजकीय नेतृत्व देणार. पाकिस्तानसाठी साखळा राज्यामध्ये लोकांना माहिती नाही कोण घेणार. लष्करी नेतृत्वाची त्यांची दृष्टिकोन. पाकिस्तान सायंटिस्ट AQ खान वेळ असलं तर आपण ह्याच्यामध्ये पण जाऊन अणुशस्त्र तंत्रज्ञान मध्ये आणि शस्त्रीकरण मध्ये दुसरी राज्यांना देणं, स्पेशली इराण आणि नॉर्थ कोरिया. आणि तुम्हाला माहिती आहे आता रासायनिक शास्त्र, केमिकल वेपन्स पण इराक, इराण आणि सिरियामध्ये वापरलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हा वेपन्स वर बंदी आहे. आता हे पाहिलं तर राज्य, पुढचा प्रश्न आपण म्हणणार की राज्यांना कशाला अणुशस्त्र पाहिजे. आता 6 मॉडेल्स तयार,
ती सुरक्षा मॉडेल आहे. इथे काय म्हणतात, तर एक राज्य अणुशस्त्र त्यांची राजकीय सुरक्षासाठी बाहेरची धोका विरुद्ध, एस्पेशली न्यूक्लिअर धोके विरुद्ध करतात. तुम्हाला भारताला ह्याच्यामध्ये टाकू शकतात. भारत 1964 ला तुम्हाला माहिती आहे चीनला अणुशस्त्र त्यांच्याकडे त्यांना मिळालं म्हणून, आणि नंतर आम्ही म्हणलो की कोणी आम्हाला वाचवायला येणार नाही म्हणून आपण तुम्हाला माहिती आहे होमी बाबाची पण देहांत होतात. अतिशय म्हणजे डॉक्युमेंट नव्हते, लोकांनी केलेला होते ते. आपण भारत म्हणजे आतली राजकारणाची मॉडेल म्हणजे इथे बेसिकली लोक अणुशस्त्र का करतात, ते त्यांची पेरोकियल डोमेस्टिक आणि ब्युरोक्रॅटिक इंटरेस्ट आहे. आपण बाबू लोक या त्यांच्या हितांसाठी हा करतात. तुम्हाला पाकिस्तानला ह्याच्या खाली टाकू शकतात. नॉर्म्स मॉडेल, तिसरा नॉर्म्स, मराठीमध्ये नॉर्म्स आपण सांगणार काय, नियम या नियमावली दोघं मिळून. बट ते एक्झॅक्ट इथे युजली आपण कशासाठी केले की आपल्याकडे अणुशस्त्र असलं तर आपण एक आधुनिक राज्य म्हणून ओळख मिळणार. चौथा आपल्याकडे सायकॉलॉजी मॉडेल. सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्रीय मॉडेल. इथे बेसिकली लोक म्हणतात अणुशस्त्र पाहिजे म्हणून ते करतात, त्याच्याने त्यांना पाचवा पॉलिटिकल इकॉनॉमिक मॉडेल. पॉलिटिकल इकॉनॉमी मॉडेल म्हणजे ते राजनैतिक अर्थव्यवस्था मॉडेल. आणि इथे तुम्ही पाहिलं तर लोकांची म्हणणं आहे की ते राज्य आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढं मिसळ नाही, लाईक चायना 64 मध्ये, तेव्हा ते टोटली वेगळं होते त्यांची. आणि स्ट्रॅटेजिक कल्चर मॉडेल. स्ट्रॅटेजिक म्हणजे आपण काय लष्करी संस्कृतीची मॉडेल तुम्ही पाहिलं तर भरपूर लोकांची त्यांची संस्कृतीमध्ये मोठा हे आहे असलं तर त्यांची पण वापरतात. सो हे 6 मॉडेलनी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शास्त्रज्ञांनी पुढे केलेला आहे. आता डेफिनेशन म्हणजे 2 गोष्टी आपल्याला आंतरराष्ट्रीय ओपॅसिटी म्हणजे अणुशस्त्र ओपॅसिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला पडद्यासारखं स्पष्ट दिसत नाही. पण ते कधी आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यच केलं नाही की त्यांच्याकडे अणुशस्त्र आहे. बट तरी बिकॉज त्यांनी आतापर्यंत सगळ्यांना माहिती असलेला अणुशस्त्राची त्यांनी टेस्ट नाही केली. आणि तुम्ही पाहिलं तर ते नुसतं नो फर्स्ट यूज म्हणलं, म्हणजे आम्ही पहिली वापरणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ओपॅसिटीला आपण पण काय म्हणतो, न्यूक्लिअर ॲम्बिग्विटी. 1997 मध्ये भारत आणि पाकिस्तान पण ह्याच्या खालीच. ॲम्बिग्विटी म्हणजे आपल्याकडे आहे का नाही. आणि ह्याला पण बॉम्ब इन द बेसमेंट अप्रोच म्हणतात. म्हणजे त्यांना खरंच बॉम्ब आत आहे बट ते दाखवत नाही. ही एक पहिली प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. आता इराणकडे असल्यासारखं कोणाकडे काय आहे स्पष्टीकरण नाही. आर्थिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञानिक ज्ञान फार त्यांच्याकडे सगळं आहे. बट असलं तरी त्यांना अणुशस्त्र त्यांनी आतापर्यंत त्यांच्याकडे आम्ही एक बॉम्ब आमच्याकडे शस्त्र असतो. तर तुम्ही पाहिलं तर हे 5 छोटा गॅप आहे. म्हणजे शस्त्र नसणार आणि शस्त्री अभ्यास करताना. आता लोकांनी पण आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये न्यूक्लिअर एजेस म्हणजे आपण आतापर्यंत 3 न्यूक्लिअर युग म्हणून आम्ही तयार केले. पहिली न्यूक्लिअर युग म्हणजे काय, शीतयुद्धांची काळ. शीतयुद्धांची काळ काय होतात, अतिशय स्पष्टीकरण होतं. स्पष्टीकरण बरोबर डेटरन्स म्हणून थिअरी असतात. म्हणजे 2 महाशक्ती आहे
आणि त्यांच्याकडे 90% वेपन्स आहे आणि त्यांनी करारामुळे सगळीकडे काय करार न्यूक्लियर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी MTCR मिसाईल टेस्ट कंट्रोल रेजिम. सो तुम्ही पाहिलं तर हे सगळं आणि शीतयुद्ध काळामध्ये डेटरन्स हा मेन सिद्धांत होता. आणि इथे तुम्ही पाहिलं तर टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स TNWs, ICBM, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स, SLBMs, MIRVs, हे सगळं MIRVs म्हणजे मल्टिपल एंट्री व्हेइकल्स. तुम्हाला माहिती पाहिजे कुठल्याकडे अणुशस्त्र असलं तर 3 गोष्टी पाहिजे. एक बंब करण्याची तुमच्याकडे, दुसरा तुमच्याकडे ते वेपन पाहिजे त्याच्यावर टाकणार. तुम्ही नुसतं बॉम्ब हातात घेऊन फिरू शकत नाही, ते कुठली तरी बॉडीवर तुम्हाला ठेवायला लागतं वेपन. त्याची तुम्ही करण्याची क्षमता पाहिजे तुम्हाला, म्हणजे ते मटेरियल मधून बॉम्ब करण्याची रिॲक्टर आणि ते बॉम्ब करून बॉम्ब तुम्ही नुसतं वर टाकणार. आधी एवढं मोठं बॉम्ब होते, नंतर छोटं बॉम्ब आहे आता टॅक्टिकल, म्हणजे त्यांनी 4 दिशामध्ये पण या 50 दिशामध्ये पण टाकू शकतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हेइकल पाहिजे. व्हेइकल एकदा वापरणं नाही, मल्टिपल रिएंट्री इंडिपेंडेंट, म्हणजे तुम्हाला जमिनीवर टँक हे सगळं पाहिजे ते बॉम्ब घेऊन जाण्यासाठी. तुम्हाला वायू ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल प्लेन्स पाहिजे, F-16 MiG पाहिजे. आता दुसरी झालं, एक पोलिसमन गेले आणि दुसरा पोलिसमनला अजून कळत नाही काय करायचं. सो तुम्ही पाहिलं तर आता खेळाडू वाढलेला, त्यांच्याकडे अणुशस्त्र आहे. आता डिटरन्स आपण वापरू शकतो का हा राज्यांविरुद्ध? पाकिस्तान विरुद्ध काम नाही केले, नॉर्थ कोरिया, इराण विरुद्ध. आणि आता पाहिलं तर पोटेन्शियल फ्लॅश पॉइंट्स, ते फ्लॅश पॉइंट्स म्हणजे अणुशस्त्र असलेलं राज्य आणि तिथे भांडण युद्ध होण्याची अतिशय हे आहे. आणि अनप्रेडिक्टेबिलिटी, तिथे तुम्ही सांगू शकत नाही किती लोकांकडे असणार आणि काय करणार. आणि चौथा तुम्हाला ब्लॅक अणुशस्त्र युग म्हणतात. आता तिसरी अणुशस्त्र युग म्हणजे काय अजून आलेला नाही, बट यांची त्यांनी एक हे करून ठेवलेलं आहे. ते म्हणतात अराज्य खेळाडूंची हातात अणुशस्त्र, मेनली आतंकवादची हातात मिळालं तर करायचं काय, आणि त्याची आपण राज्यांनी कशी सुरक्षा ठेवायची. आणि इथे तुम्ही पाहिलं तर लोक कशासाठी अणुशस्त्र वापरतात, पॉस्चर काय. पहिली कॅटलिटिक म्हणजे काय, अणुशस्त्र एस्पेशली इस्रायली अरब स्टेट्स त्यांची जगण्याची पण प्रश्न मानतात. ते म्हणतात इस्रायलला जगायला पण हक नाही. सो तुम्ही पाहिलं तर कॅटलिटिक म्हणजे लोकांना माहिती नाही इस्रायलकडे सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी आहे. सेकंड स्ट्राईक म्हणजे काय, पहिला तुमच्यावर कोणी आक्रमण केले तर तुम्ही तुमच्या शस्त्राला सुरक्षित ठेवून तुम्ही परत त्यांना मारू शकता. त्याला अश्युअर्ड रिटॅलिएशन म्हणतो. अश्युअर्ड रिटॅलिएशन आता चीन आणि भारत मध्ये तुम्हाला माहिती आहे लडाख मध्ये मोठं समस्या चालू आहे. आता चीन का भारताविरुद्ध 1962 सारखा परत आक्रमण का करत नाही? आपल्यावर प्रेम आहे अशी नाही, त्यांना माहिती आहे की भारताकडे पण अणुशस्त्र आहे. तो आपण काही केलं तर दोघांची नाश होऊ शकतात. तो भारत आणि चीनची समस्याकडे तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे अश्युअर्ड रिटॅलिएशन आहे. वापरणार तुम्हाला माहिती आहे भारताने पहिली वापरणार नाही अशी आपली न्यूक्लिअर डॉक्ट्रिन पण आहे. एसिमेट्रिक एस्केलेशन तेव्हा तुम्ही तुमची शत्रूपेक्षा लहान आहे, या तुम्ही एवढा मोठा सत्ता नाहीये. फ्रान्स आणि पाकिस्तान भारत एवढं शक्ती नाही आहे त्यांच्याकडे, बट ते अणुशस्त्र वापरून ते एक आक्रमण न होण्याची त्यांची एक साधन आहे म्हणतात.
तो त्यांनी काय म्हणतात, युजली तुम्ही पाहिलं तर ऑपरेशन विजय म्हणून 2001 मध्ये कारगिल मध्ये पाकिस्तानला तेव्हा ते हारत होते कारगिल मध्ये, त्यांना भारताविरुद्ध अणुशस्त्र वापरायचं होतं, बट अमेरिकेने त्यांच्यावर प्रचंड दबाव आणून ते करू दिलं नाही. आपण आता पहिली याच्याकडे जाणार, शस्त्र नियंत्रण म्हणजे आर्म्स कंट्रोल. हे शीतयुद्ध काळामध्ये अतिशय मोठा रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादची हे मोठा सिद्धांत आहे. आर्म्स कंट्रोल म्हणजे काय, देऊन टाकणं म्हणजे सगळ्यांनी शून्याला येणं हे होणारच नाही. सो त्याच्यासाठी त्यांनी आर्म्स कंट्रोल आणले म्हणजे शस्त्र नियंत्रण. हे म्हणजे काय, कशावर रेस्ट्रिक्शन, सगळ्यांना उत्पादन करणं. तिसरं स्टॉक पाहिजे म्हणजे तुम्ही किती शस्त्र ठेवू शकता. फॉर प्रॉलिफरेशन किती तुम्ही विस्तार करू शकता. आणि त्याच्याबरोबर लहान शस्त्र आणि शास्त्र काय आपण पारंपरिक शस्त्र आणि हे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन. सो तुम्ही पाहिलं तर हे बेसिकली त्यांनी करार आणि डिप्लोमसी थ्रू केले. हे दुसरा महायुद्ध मध्ये सुरू नाही झालं, हा पहिली महायुद्ध नंतर ह्याच्याबद्दल ट्रीटी झाले. तुम्ही पाहिलं तर इथे मी लिस्ट दिलेला आहे. दुसरा महायुद्ध नंतर किती ट्रीटी सही केले आणि त्याची काय परिस्थिती, त्याची पण मी एक मोठा तुम्हाला लिस्टच दिलेला आहे, मी ते वाचणार नाही. तुम्ही न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी, बिकॉज ते ट्रीटीवर भारताने सही केलं नाही आणि ते आपण भारताची परराष्ट्र धोरणा करताना आपण करू, बिकॉज ते भारताची अणुशस्त्र धोरणावर ते अतिशय मोठं ट्रीटी आहे. दुसरं कुठलं आपण करू शकतो, आपण त्याच्यावर तुम्ही तुमच्या सजेशन्स नंतर करा. आणि ह्याच्या नंतर आपण पाहिलं तर शेवटचं ट्रीटी आहे आर्म्स ट्रेड ट्रीटी. हा ट्रीटी मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की रशिया आणि चीन हे सही करायला नाकारले आणि अमेरिकेने सही केले, बट त्यांनी त्यांची सेनेट आणि काँग्रेसमध्ये त्याला रॅटिफाय करून घेतलेला नाही. तो खरी परिस्थिती काय आहे, 3 मोठ्या महाशक्तींमध्ये रूस, चीन आणि अमेरिकेने हा ट्रीटीवर सही केलेला नाही. तो तुम्ही पाहिलं तर हा ट्रीटीज आहे. आपण नंतर ह्याच्या कुठली ट्रीटीजवर चर्चा करायचं आपण करू शकतो. मी केमिकल वेपन्स आणि बायोलॉजिकल वेपन्सवर आपण एक दुसरी लेक्चरवर हवं तर त्याच्यावर चर्चा करू शकतो. आता अतिशय महत्वाची होते आणि कुठे कुठे त्यांनी हे केलेलं आहे. आता युद्ध काळानंतर ह्याची फार रेलेव्हन्स नाहीये, बिकॉज तुम्ही पाहिलं तर भरपूर राज्यांनी याच्या विरोधात पण गेलेला आहे. तर रिड्युसिंग, लिमिटिंग नाही, म्हणजे कमी करणं आणि नियंत्रण मध्ये आणणं, पूर्णपणे शस्त्र काढून टाकायचं. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर हा अतिशय आदर्शवाद आहे. तुम्ही पाहिलं तर आता हा युनाइटेड कॉन्फरन्स ऑन डिसआर्ममेंट म्हणून 1979 पासून सुरू झाले, बट ह्याच्यामध्ये महाशक्त्या कधी ते भाग घेतात आणि तेपर्यंत ते 5 मोठ्या महाशक्ती भाग घेत नाही, निशस्त्रीकरणला अर्थ नाही. मी का हे सांगते तुम्हाला, तुम्ही पाहिलं तर आता मी तुम्हाला आकडा देताना तुम्हाला लक्षात येईल की 5 महाशक्त्या तुम्हाला कुठली रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाले तो 5 मोठा लॉरी आहे, ट्रक आहे मोठा मोठा, तेच तुमची 5 महाशक्त्याकडे अणुशस्त्र आहे आणि 4-5 स्कूटर आहे, 4-5 पाहिलं तर आता त्यांची म्हणणं काय आहे, सायकल आणि मोटरसायकल काढून टाका, बट आम्ही ट्रक हलवणार. ते ट्रक नाही हलवलं तर कशी तुमची ट्रॅफिक जॅम जाणार, तो त्याशी आहे. सो निशस्त्रीकरणला अजून अर्थ नाही. आता तिसरा कॉन्सेप्ट कडे आपण काळामध्ये सुरू झाले. अमेरिके आणि सोव्हिएत युनियन मध्ये म्हणजे सिद्धांत मध्ये प्रचंड वाढ आणि विकास झालेला आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर वॉरहेड
म्हणजे बॉम्ब करण्याची विकास, एवढा मोठा बॉम्ब पासून आता छोटा छोटा आणि त्याची नष्ट करण्याची शक्ती प्रचंड वाढते. दुसरं डिलिव्हरी व्हेकल्स, म्हणजे ते तुम्ही व्हेकल्स वापरणार, वायू या सबमरीन या लँड व्हेकल. 45 मध्ये ते पाहिलं आणि आता तुम्ही दुसरं तिसरा सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी, म्हणजे तुमच्यावर बम टाकून तुमची नष्ट केलेला तरी तुम्हाला क्षमता आहे परत ना. आणि ह्याला मॅड म्हणतात. मॅड म्हणजे वेडेपणा, म्युच्युअली अश्युअर्ड डिस्ट्रक्शन, म्हणजे दोघांची नष्ट होणं 100% अणुशस्त्र आहे. एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की 90 नाही. ते आर्म्स रेस कडे आपण पाहिलं तर, आपण कंप्लीट शीतयुद्ध काळामध्ये पाहिलं तर अमेरिकेने 1945 मध्ये सुरू केले आणि 1966 मध्ये त्यांच्याकडे सर्व कमी करायला 2012 पासून कमी करायला केले. तेच तुम्ही रूस कडे लक्ष घातलं तर 6 मध्ये मिखाईल गॉर्बचोव्ह काली जास्त अणुशस्त्र त्यांच्या हातात. शीतयुद्ध काळामध्ये आणि सोव्हिएट युनियनची पडले नंतर सोव्हिएट युनियननी त्यांची अणुशस्त्राची कमी केलेला आहे. प्रचंड कमी 2020 मध्ये घेतलं तर 90% अणुशस्त्र हा 2 महाशक्ती. विचार करा शीतयुद्ध काळांकडे ह्यांच्याकडे किती होते. लोक म्हणायचं की त्यांनी 11 एवढं त्यांना अणुशस्त्र. नंतर तुम्ही पाहिलं तर इथे आपण सांगितलेलं आहे युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन 1952 मध्ये सुरू होऊन त्यांच्याकडे 500 का आहे म्हणतात. आता चीन 1964 मध्ये सुरू होऊन चीनची अजून फिगर, पाकिस्तान 80s मध्ये सुरू करून लोक म्हणतात पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अणुशस्त्र होऊ शकतात. आणि ते तुम्ही पाहिलं तर साऊथ आफ्रिकाकडे होते, पण 90 रिपब्लिक्स होते त्यांनी पण अणुशस्त्र कडून पूर्णपणे त्यांनी निशस्त्रीकरण करून टाकले. आता समस्या आहे नॉर्थ कोरियावर. नॉर्थ कोरियानी 2006 मध्ये आहे आणि तुम्ही पाहिलं तर इराक पण त्यांनी अणुशस्त्र हे टाकून हे केले. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 1990 मध्ये ते इराक वॉर, गल्फ वॉर मध्ये अमेरिकेने इराकची आत त्यांच्याकडे अणुशस्त्र आहे म्हणून गेले, म्हणून त्यांचे म्हणणं आहे की सद्दाम हुसेननी अणुशस्त्र गेलीचे. आता इराणच्या हातात आहे. भरपूर लोक म्हणतात इराणला AQ खान ची काळानी मदत केलेला आहे आणि साऊथ कोरियाला पण पाकिस्तानची काळाबाजारीच बंद केली. आणि मी म्हणल्यानंतर अजून 90% अणुशस्त्र यांच्या काय अमेरिका अँड रशियाची हातात असतात. आता हा शीतयुद्ध काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण सिद्धांत मध्ये एक अतिशय महत्वाची सिद्धांत पुढे आहे. याला थिअरी म्हणतो. डेटरन्स थिअरी म्हणजे काय? डेटर म्हणजे कोणाला थांबवणं, एक करण्याची, म्हणजे त्यांची डिस्ट्रक्टिव्ह पॉवर कमी करणं. आणि हे तुम्ही पाहिलं तर बेसिकली हा एक डॉक्ट्रिन आहे आणि हा डॉक्ट्रिन 2 लोकांकडून आलेला आहे. एक बर्नार्ड ब्रॉडी म्हणून अमेरिकन आंतरराष्ट्रीय सिद्धांतकार, रँड कॉर्पोरेशन मध्ये काम करायचं. आणि हा बेसिकली मानसशास्त्रवर आहे. म्हणजे माझ्याकडे शस्त्र आहे म्हणून तुम्हाला भीती आहे. एक अशी आहे तुमच्याकडे एक गन आहे, बंदूक आहे, माझ्याकडे पण एक बंदूक असलं तर तुम्ही माझ्यावर शूट करणार का? नाही. बिकॉज तुम्हाला माहिती आहे तुम्ही शूट केलं तर मी परत तुम्हाला शूट करू. तशीच डेटरन्स थिअरी हा भीतीवर आहे की माझ्याकडे अणुशस्त्र आहे, तुझ्याकडे पण अणुशस्त्र असलं तर मी 4 वेळा विचार करणार. पात्रता विश्वासकडे आहे म्हणून ते दुसरा
आणि दुसरं काम ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर थॉमस शेलिंग म्हणून दुसरं सिद्धांतकार, ते संवाद म्हणतो, ते त्याच्या काळी त्यांनी ह्याच्यावर अतिशय महत्वाची 2-3 गोष्ट त्यांनी सांगितली. पोचवण्याची क्षमता, म्हणजे लोकांना भीती आहे, माझ्यावर बॉम्ब टाकलं तर माझी घर जाईल, माझी अंगबिंग, मी अपंग होऊ शकतो, मी मरून जाऊ शकतो, हे सगळं. सो त्याच्यावर त्यांनी ते भीतीवर आणि तुमच्यावर त्यांनी राजकारण करण्याची, म्हणजे तुमच्यावर काय तुझी नष्ट करू शकते. आणि हे मी एक आपलं आंतरराष्ट्रीय पातळीवर भीती दाखवणे, कोयर्सिव्ह म्हणजे तुझ्यावर दबाव टाकण्याची माझी एक साधन म्हणून मी परराष्ट्र धोरणामध्ये वापरणार. म्हणजे नाही पॉवर टू कर, मला सत्ता आहे की मी तुझ्यावर तुला नष्ट पोचवायची, आणि हा मी करू शकते म्हणून ते भीतीने तू मी काय सांगणार तू ऐकणार या तू माझ्या अंगावर येणार नाही. सो डेटरन्स बेसिकली तर सर्वायवल, म्हणजे ते राज्य जगण्याची ह्याच्यासाठी पण वापरू शकतो. आणि तुम्ही पाहिलं तर हे बेसिकली स्ट्रॅटेजिक, म्हणजे लष्करी पातळीवर थ्रेट्स वापरणं आणि लष्करी लोक हे करण्याची भीतीने करणे, आणि पॉवर टू हर्ट अँड हार्म, तुम्हाला ते शक्ती आहे दुसऱ्यांवर टोच पोचवणे आणि त्यांची नुकसान. आणि हा स्ट्रॅटेजी तुम्ही पाहिलं तर शीतयुद्ध काळामध्ये अतिशय यशस्वी सिद्धांत होतो. आता डेटरन्सची काय एलिमेंट, म्हणजे त्यांच्यामध्ये हे इम्पॉर्टंट सिद्धांत काय त्याच्या खाली, म्हणजे विचार. पहिली 3 C's, कुठली डेटरन्स तुम्ही अणुशस्त्राची युगमध्ये वापरायचं असलं तर त्याला 3 C's म्हणतो आपण. 3 C's म्हणजे पहिली काय, कम्युनिकेशन. शब्दांमध्ये सांगायला पाहिजे की तुमच्याकडे शस्त्र आहे आणि ते शस्त्र त्यांची परेडमध्ये, रेड आर्मीची परेडमध्ये, त्यांची पीपल्स आर्मीमध्ये दाखवतात आमच्याकडे हा शस्त्र आहे, हा शस्त्र आहे. हे एक कम्युनिकेशन आहे, तुमच्या शत्रूला सांगणं केलं तुमच्याकडे काय क्षमता. दुसरं केपबिलिटी, म्हणजे 2-3 टेस्ट करून आपण शक्ती टेस्ट केले दाखवण्याचे की आपल्याकडे थर्मल न्यूक्लिअर कॅपॅसिटी आहे. आणि क्रेडिबिलिटी म्हणजे काय, आपल्याकडे नुसतं शस्त्र इकडे टाकलं तर तिकडे जाणार नाही, कुठे टार्गेट आहे तिकडे जाणार. क्रेडिबिलिटीला मी काय तुम्हाला सांगते, विश्वास पात्रता. ते विश्वास म्हणजे तुम्हाला माहिती आहे खरं ते माणूसकडे आहे, तुम्हाला नाही, आणि तुम्ही ह्याच्या पुढे गेले आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार आणि आम्हाला पाकिस्तान विरुद्ध आपण लष्करी ह्याच्यावर पण आपण काही. दुसरा द डेटरिंग ऍक्ट, म्हणजे ते धमकी देतात, ते पुढे घेऊन जाण्याची. तिसरं थ्रेट्स अँड कमिटमेंट मस्ट बी, त्याला विश्व तुम्ही करणार, त्यांनी मागे केलं नाही तर. आणि एस्केलेशन म्हणजे काय, जाणार नाही, तुम्ही शस्त्र वापरायला पण मागे वळणार नाही. एक गोष्टी आहे डेटरन्स मध्ये. आता तुम्ही पाहिलं तर शीतयुद्ध काळामध्ये 4 प्रकाराची डेटरन्स पण पुढे आलेला आहे. जनरल म्हणजे सामान्य. जनरल म्हणजे काय, तुम्हाला कुठली धोका नाही बट तरी तुम्ही हा डेटरन्स वापरता. अमेरिकेने कशी वॉर्सा पॅक्ट केले, आय मीन नेटो केले, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, आणि रशियाने वॉर्सा पॅक्ट, म्हणजे त्यांनी युरोपमध्ये त्यांची मित्र देशांवर. दुसरं इमिडिएट म्हणजे आता परिस्थिती मोठ्या समस्या समोर आले, रेस्पॉन्स. क्युबा
म्हणजे गुबेरानी मोठं क्रांती केले आणि कम्युनिस्ट रूल क्युबावर आणले. क्युबा एक लहान द्वीप आहे. अमेरिकेने भरपूर वेळा ह्यांची नेतृत्वाची खून करण्याचे प्रयत्न केले. त्याच्यामुळे क्युबा एवढं लहान आहे, अमेरिका महाशक्ती आहे, म्हणून कॅस्ट्रोनी रूसची मदत घेतली. रूसनी अणुशस्त्र क्युबावर ठेवले, SS-20, आणि अमेरिकेला भीती वाटायला लागलं, बिकॉज ते रूसची अणुशस्त्र त्यांच्यावर लावलं तर त्यांची पूर्णपणे नष्ट होईल. तेव्हा केनेडी आणि क्रुश्चेव मध्ये ते एकमेकांना धमकी देऊन दोघं कोपरेपर्यंत, ब्रिंकमनशिप म्हणतो आपण, गेले. बट नंतर त्यांनी हे मान्य केले की दोन्ही बाजूनी अमेरिकेने आश्वासन दिलं की ते क्युबाची नेतृत्व वर काही करणार नाही, आणि चीननी तिथून आणि रशियानी क्युबावरनं अणुशस्त्र काढले, इमिडिएट म्हणतात. आणि नंतर प्रायमरी म्हणजे काय? प्रायमरी म्हणजे तुझ्याशी या अणुशस्त्र साधन डेटरन्स वापरून त्यांची रक्षा करणं. एक्सटेंडेड डेटरन्स म्हणजे काय? तुमची मित्र देशांवर झालं तर तुम्ही, हे बेसिकली दोन महाशक्तीच करू शकले. तुम्हाला सगळं माहिती आहे, 1972 मध्ये इंडो सोव्हिएट ट्रीटी म्हणून झाले. ते ट्रीटी मध्ये आर्टिकल 25 मध्ये स्पष्ट केलेलं होतं रूसनी की भारतावर कोणी आक्रमण केले हे चीनसाठी होत, मग रशिया या सोव्हिएट युनियन भारताची बाजूनी हस्तक्षेप करणार. त्या अमेरिकेनी नेटोसाठी ठेवले होते. या अर्जेंटिनामध्ये तुम्हाला फॉकलँड्स वॉर म्हणून आठवत असेल, ब्रिटननी एक द्वीप अर्जेंटिनाकडून घेण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे अमेरिकेने अर्जेंटिनाला न मदत करता ब्रिटनना मदत केली. पाहिलं त्याला एक्सटेंडेड म्हणतात. आता तुम्ही बॅलन्स ऑफ पॉवर गेली म्हणजे सत्ता संतुलन नाही. आता आतंकची संतुलन आहे. हा आतंकची संतुलन का म्हणतात? बेसिकली तुम्ही पाहिलं तर मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं ते सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी. भरपूर राज्यांकडे ते सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी आलेली आहे. आणि नंतर तुम्ही पाहिलं तर नान मारणं हे पण एक मोठा समस्या झाला. नुसतं तुम्ही नेतृत्वाला मारत नाही या लष्करांना मारत नाही, बट तुम्ही सामाजिक समाज या नागरिकांवर पण तुम्ही हल्ला, आणि ह्याच्यामुळे हा बॅलन्स ऑफ टेरर म्हणून हा युगाला पण सांगत आले. सो आज न्यूक्लिअर डेटरन्सची परिस्थिती काय, म्हणजे आज तुम्ही वापरू शकतो का शीतयुद्ध काळाला? भरपूर लोक म्हणतात हे अमेरिकेची सुरक्षा धोरणामधून पूर्णपणे त्यांनी फेकलेलं नाही, बट आज भरपूर लोकांना ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे की आता ते तुम्हाला धोका आहे, ते धोके एवढं एकत्र नाही, डिफ्युज्ड आहे. म्हणजे तुम्हाला एक राज्यामध्ये नाही, भरपूर राज्यांमध्ये आहे. तुम्ही याच्या विरुद्ध डेटरन्स सारखं सिद्धांत कशी वापरणार, एक मोठा प्रश्न. आणि इथे तुम्ही पाहिलं तर रोग स्टेट्स म्हणजे ते राज्य, आंतरराष्ट्रीय कायदा ह्याच्यावर त्यांना काही व्यवहार केलतात त्यांच्या लोकांनी. हे अशी लोकांशी तुम्ही कशी, आणि आतंकवाद तुम्ही घेतले तर आतंकवादला परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून पण करतात. अशी आतंकवादकडे काय मेनली, त्यांना एक तोंड नाही, त्यांना एक ओळख नाही, त्यांना एक राज्य नाही. आणि हा सगळं काय सुइसाइडल फॅनेटिक्स, हे मरण्यासाठीच आलेलं आहे. हे तुम्ही पाहिलं तर हुतात्मा करण्यासाठीच आलेलं आहे. मार्टियरडम, हुतात्मासाठी ते काही पण करायला तयार. ऐशी लोकांना तुम्ही कुठे डेटरन्स शिकवू शकता? डेटरन्स कशासाठी? माणूससाठी आहे. रॅशनल म्हणजे ते विचार करून करण्यासाठी आहे. सो लोक म्हणतात आता हा होणार का?
आणि डेटरन्सची शेवट तुम्हाला मी एक सांगू शकते, कोयर्सिव्ह डिप्लॉमसी म्हणून एक शब्द पण वापरतात. म्हणजे दबावाची राजनीती, आणि हे कंपेलन तुम्हाला बदलण्यासाठी आहे, आणि तुम्ही नाही बदललं तर मग तुमच्यावर डेटरन्स थिअरीला कोयर्सिव्ह डिप्लॉमसी पण म्हणतो. तो ह्याच्याकडे मी आता समाप्त करते, आणि ह्याच्या पुढे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये पोस्ट कोल्ड वॉर म्हणजे 1990 पासून 2020 पर्यंत काय काय गोष्टी झालेल्या, आणि त्याच्यानंतर आपण सिद्धांताकडे जाऊ, हे ग्लोबलायझेशन केलेलं. राईट. थँक्यू.